नमस्कार, मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। गावगाडा ते मराठवाडा, राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र, नात्याचा अनुबंध ते कोकण, न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ, समस्या असो की अडचण, उत्साह असो की आनंदाचा क्षण, क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी। डॉक्टरांवर कारवाई, काया पंचायत न्याय, काया पंचायत न्याय, उपोषणाला बसलेले कांचन मॅडम आणि पंचाळ मॅडम हे कशा संपर्कात बसलेत आणि कसे न्याय मिळाल्यामुळे त्यांच्या काय प्रश्नाचे हे असतील ते सांगतील। बोला मॅडम, तुमचं काय म्हणणं आहे? गणेश बापूराव पंचाळ, राहणार आंबेलवडगाव। हे जे माझ्या मालकीनेचा फक्त डॉक्टर लोकांनी हलगर्जीपणा बळ माझ्या मालकीनेचा मृत्यू झालेला आहे, तरी आम्हाला न्याय मिळून भेटावा एवढी। महाराष्ट्र पुढारीचे संपादक सदाशिव पोळ आणि मॅडम, तुमचे आता इतकेच तुम्ही सगळे जर येऊन बसलेला सकाळी सकाळी न्याय ह्या महिलांना मिळण्यामुळं जर ह्याच्यावर जर सरकारने जर नाही जर हे पाऊल चांगले उचलले डॉक्टरच्या बाऱ्यात, तर तुम्ही काय सांगतात? छाया गणेश पांचाळ गेल्या 13 एप्रिलला जिल्हा रुग्णालयामध्ये डिलिव्हरीसाठी त्यांना ऍडमिट केलेलं होतं। त्यांच्या ऍडमिट केल्याच्या नंतर त्यांची डिलिव्हरी नॉर्मल झाली। नॉर्मल झाल्याच्या नंतर त्यांच्यावर जे उपचार व्हायला पाहिजे होते, वारंवार डिलिव्हरी झाल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना सांगितलं की डॉक्टर म्हणजे ब्लडिंग व्हायला लागलेली आहे। मग त्यांनी ज्यावेळेस उडवडीचे उत्तर दिले, तुम्ही डॉक्टर आहेत का, आम्ही डॉक्टर आहेत, आम्हाला कळतं का तुम्हाला कळतं, हे अशी आरेरावीची भाषा केली आणि हे ब्लडिंग जे होत होतं त्याच्यावर त्यांनी डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला आणि या हलगर्जीपणामुळे छाया गणेश पांचाळ यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसलेलो आहेत। आम्ही गेल्या 4 महिन्यापासून या प्रकरणाचा पाठपुरावा करतो, परंतु आम्हाला सिव्हिल सर्जन डॉक्टर संजय राऊत यांच्याकडून आम्हाला उडवडीची उत्तरं मिळतात। आम्ही वारंवार निवेदन दिले, न्याय मागण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्हाला न्याय मिळत नाही। आणि जे आपले पालकमंत्री आहेत अजयदादा यांना आम्ही अशी विनंती करतो की तुम्ही आम्हाला 1500 रुपये न देता आमच्या लाडक्या बहिणीला तुम्ही न्याय द्यावा आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत 25 लाख रुपयाची मिळावी यासाठी आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते, राजकीय सगळे लोक आम्ही महिला बसलेलो आहोत आणि त्यांना न्याय मिळवून देऊ सर, आम्ही शांत बसणार नाही। आणि जे शल्यचिकित्सक डॉक्टर संजय राऊत आहेत यांनी जे वैद्यकीय अधिकारी, नर्स आणि कर्मचारी यांना पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे। त्यांनी जे कारवाई डॉक्टरांना व्हायला पाहिजे होती पण ती झालेली नाही, त्यांनी थातुरमातुर कारवाई केलेली आहे। एक सफाई कामगार महिला रेखा पोळ म्हणून त्यांच्यावर त्यांनी कारवाई केलेली आहे, हे कारवाई आम्हाला मान्य नाही आणि जे गुन्हेगार आहेत खरे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, हे आमची मागणी आहे। प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका।